खाकी वर्दीचं स्वप्न आता होणार पूर्ण. फिक्स कट ऑफ सांगणारे एकमेव चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा. स्वप्न तुमचे, साथ आमची. हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मुंबई शहर पोलीस भरती जो लेखी परीक्षेचा पेपर झालेला आहे त्यानुसार पेपरचा दर्जा काय होता, अपेक्षित फायनल कट ऑफ काय लागू शकतो, सर्व कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार कशा मुलांना असणारे या ठिकाणी कट ऑफमध्ये बसण्याचे चान्सेस आहेत, या सर्व गोष्टी असणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. आन्सर की असेल किंवा लेखी परीक्षेच्या गुण याद्या असतील किंवा लेखी परीक्षेचे गुण आल्यानंतर एक्झॅक्ट कट ऑफसाठी असणारं आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं असणारं तुम्ही जॉईन करा, जिथं मी नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला पहिले तिथं नोटिफिकेशन देत असतो. आलं लक्षात? चला व्हिडिओला सुरुवात करूयात. हा जो पेपर दिसतोय तुमच्यासमोर हा प्रश्न संच पत्रिका ए असणारा आहे. 12/4/2026 रोजी इथं त्यांनी सूचना दिल्यात. पण प्रश्नाकडे जर बघितलं तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती किंवा या ठिकाणी असणारा गुणाकार विचारलेला आहे. भारतातले पहिले अणुऊर्जा केंद्र, बोलताना किंवा लिहिताना हे शब्द प्रकार ओळखा किंवा समासाचा असेल किंवा रिजनिंगमध्ये सांकेतिक भाषा असेल किंवा त्याचबरोबर या ठिकाणी असणारं गणितामधले काळकाम वेगचा प्रश्न असेल. तर या ठिकाणी एकंदरीत जर तुम्ही पेपरकडे बघितलं तर या ठिकाणचा पेपरही मी इझी टू मॉडरेट लेवलमध्येच ठेवेल. याच्यातही मॉडरेट लेवलमध्ये लगभग असणारे 5 ते 8 या दरम्यान असणारे प्रश्न आहेत की जे असणारे थोडेसे वाचनातले, म्हणजे रेग्युलर वाचनातले नव्हते, एकदमच वाचनातले नव्हते असं मी म्हणणार नाही, पण एक 5 ते 8 प्रश्न असे आहेत की जे असणारे त्या ठिकाणी थोडेसे मुलांना डिफिकल्ट गेलेले आहेत. आणि बाकी जर विचार करायला गेलं तर मग सगळे असणारे ज्यांनी वर्षभर मेहनत घेतलेली आहे अशा मुलांसाठी इथं 90 मार्क घेणं काही अवघड नाही. जसा हा प्रश्न असेल 64 नंबरचा, मायोपिया म्हणजेच निकटदृष्टी आणि हायपोमेट्रोपिया दूरदृष्टी यांच्या दृष्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या लेन्सविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता ज्यांनी डीपमध्ये अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न इझी होता, पण ज्यांना याच्याबद्दल माहीत नाही त्यांनी असणारा टोला मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. पण बऱ्याचपैकी प्रश्न जर तुम्ही बघितलं, जसं विरुद्धार्थी शब्द काय येईल बाबा, किंवा समृद्धी महामार्ग कुठून कुठं जातो, आदर्श आचारसंहिता कधी लागते, राज्यसभेच्या जे सदस्य असतात त्याची निवड पद्धत कोणती आहे, विवेक सिंधू ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न असणारे मुलांच्या वाचनातले आहेत. त्याच्यामुळं अवघड पेपर होता असं मी अजिबात म्हणणार नाही. अवघडमध्ये याच्यामध्ये अवघड प्रश्न दिसत नाहीत. आलं का लक्षात? तर यामुळे असणारा हा जो पेपर आहे हा पेपर मी इझी टू मॉडरेट याच लेवलमध्ये ठेवेल. त्याच्यातही मी सांगितलेलं आहे तुम्हाला की मॉडरेट लेवलचे प्रश्न खूप कमी आहेत. आलं का लक्षात? तर मग पेपरचा दर्जा जर असा आहे इझी टू मॉडरेट, मग असणारा या ठिकाणचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ कसा लागेल. आता बघा, मार्क पेपर सोपा होता म्हणजे फक्त पेपरवरच असणार सर्व गोष्टी अवलंबून असतात का, तर असं या ठिकाणी होत नाही. याचबरोबर इथला लेखी परीक्षेसाठी जो कट ऑफ लागला होता, ज्याला आपण मैदानी चाचणीचा कट ऑफ म्हणू, तो कट ऑफ असणारा ओपनचा मला वाटतं 43 मार्कावर लागलेला होता, बरोबर का? 43 मार्कावर. त्याचबरोबर किंवा मुलींचा 41 मार्कावर काहीतरी लागलेला होता. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर या गोष्टी पण कट ऑफमध्ये कारणीभूत ठरत असतात. आणि त्या हिशोबाने इथला ओपनचा जो कट ऑफ आहे, ओपन जनरलचा कट ऑफ जो आहे तो 130च्या आसपास राहील. तुम्ही म्हणताल पेपर सोपा म्हणताय, कट ऑफ कमी सांगताय, असं नाही आहे की या ठिकाणी एकदमच 135 136 असं नाही, 130च्या जवळपास लागेल. मे बी मग तो 132 असू शकतो किंवा मग 129 पर्यंत पण येऊ शकतो. आलं का लक्षात? कारण इथं जागा वाढ झालेली आहे आणि जागा वाढ झाल्यानंतरही मैदानी चाचणीचा कट ऑफ जो लावलाय त्यांनी, जे त्या ठिकाणी समांतर आरक्षणामधले मुलं कमी होते, जे त्यांनी जनरलमधून घ्यायला पाहिजे होते ते जनरलमधून यांनी घेतलेले नाहीत. आणि याचा परिणाम असणारा तुम्हाला नक्कीच या असणाऱ्या कट ऑफमध्ये पाहायला मिळेल. कारण कसं होतं माहिती आहे का, मला आता एक्झॅक्ट लक्षात नाही, पण मला वाटतं SC कॅटेगरीमध्ये कोणत्या तरी एका या ठिकाणी आरक्षणाला 14 जागा आहेत. कोणतं आरक्षण आहे मला लक्षात नाही, शायद पोलीस पाल्य आहे का कोणतं तरी खेळाडू आहे. तर यामध्ये या ठिकाणी जागा 14 आहेत आणि यांचे परीक्षेला बसलेले कास्टमधून उमेदवार 8 आहेत. म्हणजे इथं विचार करा, या ठिकाणी या जे 6 जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्यावेळेस त्यांनी या 6 जागेसाठी का होईना, म्हणजे या ठिकाणी मी तर प्रत्येकाला एक एक जागा देऊन टाकली, पण असं तर होत नाही, पण या 6 जागेसाठी का होईना असणारे 60 विद्यार्थी यांनी घ्यायला पाहिजे होते ना तेव्हा. किंवा या टोटल जे 14 जागा होत्या त्याच्यासाठी 140
लोक घ्यायला पाहिजे होते, ज्यातले 8 समजा स्पोर्ट्स पर्सन जरी गेले तर राहिलेले 132 यांनी जनरल कॅटेगरीमधून घ्यायला पाहिजे होते, पण यांनी ते तसं केलेलं नाही. आणि मग याचा परिणाम असणारा आता तुम्हाला कट ऑफवर झालेला नक्कीच पाहायला मिळेल. आणि मग काय होईल तर मी जसं सांगितलं की ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो मी तुम्हाला 130च्या आसपास सांगितलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर ओपन फिमेलचा जर कट ऑफ विचार करायला गेलं फिमेलचा, तर फिमेलचा कट ऑफ लगभग असणारा 121 प्लस लागेल, 121 प्लस ओपन फिमेलचा लागेल. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जर विचार करायला गेलं तर ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ लगभग असणारा 127च्या आसपास असेल, 127. आणि यांच्या ओबीसीच्या मुलीचा जो कट ऑफ आहे तो लगभग असणारा 118च्या आसपास असणारा असू शकतो, 118च्या आसपास ओबीसीच्या मुलीचा. एनटी कॅटेगरीचं काय तर एनटी कॅटेगरीबद्दल जर सांगायचं झालं तर यांचा जनरलचा कट ऑफ असणारा 128च्या आसपास असेल आणि यांच्या मुलींचा कट ऑफ 119च्या आसपास असणारा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. त्याचबरोबर इतर कॅटेगरी जर बघायला गेला आपण, एसबीसी कॅटेगरी असेल तर या एसबीसी कॅटेगरीचा मात्र थोडासा कमी येऊ शकतो, 126 125च्या आसपास असणारा यांचा येऊ शकतो जनरलचा. आणि यांच्या मुलीचा जो कट ऑफ आहे एसबीसी मुलींचा कट ऑफ हा लगभग 116च्या आसपास असणारा लागू शकतो एसबीसीच्या मुलींचा. मग बाकी कॅटेगरीचं काय अजून याच्यामध्ये एसईबीसी कॅटेगरी जर बघितली आपण तर या एसईबीसी कॅटेगरीचा कट ऑफही लगभग असणारा 127च्या आसपास असेल आणि यांच्या मुलींचा पण कट ऑफ लगभग 117च्या आसपास असू शकतो. आणि एडब्ल्यूएस कॅटेगरी यांचा कट ऑफमध्ये सर्वात कमी राहीलच, ह्याच्यामध्ये काही शंका नाही, 118च्या आसपास जनरलचा असेल, 100च्या आसपास मुलीचा असू. त्यामध्ये एससी कास्टचा विचार करायला गेलं तर एससी कॅटेगरीचा जनरलचा जो कट ऑफ आहे तो 123च्या आसपास असणारा लागू शकतो. त्याचबरोबर एससी फिमेलचा जर कट ऑफ बघायला गेलं तर तो असणारा 114च्या आसपास असणारा असेल. त्याचबरोबर एस टी कॅटेगरीचा कट ऑफचा विचार करायला गेलं तर यांचा कट ऑफ असणारा लगभग या ठिकाणी 121च्या आसपास असू शकतो आणि यांच्या महिलांचा जो कट ऑफ आहे तो असणारा 111-12च्या असणारा आसपास असेल अंदाज मी असणाऱ्या या पेपरवरून. त्याचबरोबर जे असणारा कट ऑफ लागलेला होता मैदानी चाचणीचा त्याच्यावरून काढलेला आहे. बाकी एक्झॅक्ट कट ऑफ असणारं जेव्हा यांची मार्क लिस्ट येईल तेव्हा त्या ठिकाणी फिक्स कट ऑफ काढून तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येणारच. मग त्याच्यासाठी काय करणे, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, कारण तो व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे, कारण तो व्हिडिओ मी सर्च लिस्टमध्ये टाकणार नाही एवढं लक्षात ठेवा. म्हणून तो व्हिडिओ पाहायचा असल्यास आत्ताच सबस्क्राईब मारा, चॅनलचं बेल आयकॉन दाबून ठेवा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, कारण मी तिथं नक्की असणाऱ्या व्हिडिओबद्दल अपडेट देत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, टेक केअर.